इराणचा सर्वोच्च नेता आयतुल्ला खोमेनी मारला गेला. संपूर्ण जग हादरलं. पण प्रश्न हा नाही की तो कसा मेला. प्रश्न हा आहे की इराणच्या एवढ्या कडक सुरक्षेत अमेरिकेला आतली माहिती कोणी दिली. तो गद्दार कोण होता. शनिवारी संध्याकाळी होणारी मीटिंग शनिवारी सकाळी शिफ्ट झाली. खोमेनीचे सल्लागार, सुरक्षा यंत्रणेचे टॉप लीडर तिकडे होते आणि तेव्हाच अमेरिकेने हल्ला केला. असं म्हटलं जातंय इस्रायली गुप्तहेर संस्था मोसाद आणि अमेरिकेची CIA या दोन्ही शक्तींनी मिळून हा महाभयंकर कट रचला होता. पण इराणच्या जमिनीवर, जिथे सावलीवरही संशय घेतला जातो, तिथे अमेरिकेला मदत करणारा तो तिसरा हात कोणाचा? मीडिया रिपोर्टनुसार ही माहिती फक्त सॅटेलाइट किंवा ड्रोन पुरती मर्यादित नव्हती, तर इराणच्या सुरक्षा यंत्रणेतील अत्यंत उच्च पदावर असलेल्या एका व्यक्तीने ही गोपनीय माहिती लीक केली होती. खोमेनी कोणत्या बंकरमध्ये आहेत, किती वाजता ते बाहेर पडणार आहेत आणि त्यांच्या सभोवतालचे सुरक्षेचे जाळे नेमके कुठे कमकवत आहे, ही सर्व माहिती लाईव्ह अमेरिकेला मिळत होती. जेव्हा अमेरिकेचे प्रिसिजन मिसाइल्स आकाशातून झेपावले तेव्हा खोमेनींना सावरण्याची एक सेकंदाचीही संधी मिळाली नाही. पण हा इन्साइडर नेमका कोण? तो इराणच्या सैन्यातील एखादा जनरल होता की स्वतःच्या सत्तेला कंटाळलेला एखादा गुप्तहेर, की इराणमध्येच पेरलेला एखादा इस्रायली एजंट? वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार या मोहिमेच्या बॅटल सिनारिओ स्टिम्युलेशनसाठी आणि अचूक टार्गेट आयडेंटिफिकेशनसाठी प्रगत AI टूल्सची मदत घेण्यात आली होती. खोमेनी ज्या इमारतीत होते त्या सोबतच राष्ट्रपती कार्यालय आणि नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलच्या इमारतीवरही एकाच मिनिटात हल्ले करण्यात आले, जेणेकरून कोणालाही पळण्याची संधी मिळू नये. इस्रायल लढाऊ विमानांनी डागलेली सुमारे 3 क्षेपणास्त्रे थेट त्या कंपाऊंडवर पडली. या हल्ल्यात आयतुल्ला खोमेनी यांच्यासह रिव्होल्युशनरी गार्ड्सचे प्रमुख जनरल मोहम्मद पाकपूर आणि संरक्षण सल्लागार अली शमखानी यांचाही अंत झाला. पण ज्या अर्थी मीटिंगची बदललेली वेळ पण इस्रायल आणि अमेरिकेला माहिती होती, याचा अर्थ कोणीतरी तिथे होतं जे त्यांना ही माहिती लाईव्ह पुरवत होतं. तुम्हाला काय वाटतं? कोणी दिली असेल ही माहिती? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.